नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। आपल्या महाराष्ट्रातील 2025चा पीक विमा आता सरसकट 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यांनी स्पष्ट केलंय की आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा होण्यास सुरुवात होत आहे। हा पीक विमा म्हणजे 2020 पासून 2024 पर्यंत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे। आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या रकमेचे वितरण हळूहळू सुरू होणार आहे। सर्वात दिलासादायक बाब म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापपर्यंत पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता, त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा थकीत विमा आता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता याची हेक्टरी रक्कम किती असणार? तर साधारणपणे हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे। हा विमा 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 अशा 5 वर्षांचा प्रलंबित पीक विमा असणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा 2025चा विमा बाकी आहे त्यांना सुद्धा हा विमा मिळणार आहे। आता हा विमा कोणत्या बँकांमध्ये जमा होणार? तर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा इतर कोणत्याही खासगी आणि सरकारी बँकेत असेल तर त्या सर्व बँकांमध्ये हा विमा थेट जमा होणार आहे। आता आपण पाहूया कोणत्या पिकासाठी किती हेक्टरी विमा जमा होणार आहे। कांदा पिकासाठी 46,000 रुपये, भात पिकासाठी 40,000 रुपये, सोयाबीन पिकासाठी 31,250 रुपये, तूर पिकासाठी 25,000 रुपये, कापूस पिकासाठी 23,000 रुपये, तीळ पिकासाठी 22,000 रुपये, ज्वारी पिकासाठी 20,000 रुपये, मूग पिकासाठी 20,000 रुपये, उडीद पिकासाठी 20,000 रुपये, बाजरी पिकासाठी 18,000 रुपये, मका पिकासाठी 16,000 रुपये, नाचणी पिकासाठी 13,750 रुपये, कारळे पिकासाठी 13,000 रुपये। आता हा पीक विमा कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे? शेतकरी मित्रांनो, या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का ते नक्की बघा। यामध्ये अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या 14 जिल्ह्यांमध्ये आज दुपारपासून आणि येत्या 1 ते 2 दिवसांत या पीक विम्याचे वाटप पूर्ण होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही माहिती सर्व बांधवांसाठी खूप महत्त्वाची आहे। माहिती आवडली असल्यास आपल्या या व्हिडिओला किंवा पोस्टला नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।